नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र चालू घडामोडी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एप्रिल 2026 मधील चालू घडामोडी पाहणार आहोत। तर हे आपलं ॲप्लिकेशन आहे, हे टेलिग्राम पेज आहे, याला फॉलो करा आणि त्यानंतर हे इंस्टाग्राम पेज आणि हे आपलं ॲप्लिकेशन हे डाउनलोड करून घ्या। तर आपण एक नवीन बॅच सुरू केलेली आहे, अभ्यास मित्र चालू घडामोडी बॅच 25-26। तर त्यामध्ये पूर्ण 2025च्या जानेवारी पासून तर आतापर्यंतच्या संपूर्ण चालू घडामोडी आपण कव्हर करतोय। तर सुरू करूया आपण आजचं लेक्चर। तर पहिला प्रश्न आहे, खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे कर्नाटक। कर्नाटक या राज्याने पहिलं स्थान पटकावलेलं आहे। तर याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया। तर आयोजन जे आहे छत्तीसगड रायपूरमध्ये करण्यात आलं होतं। प्रथम क्रमांकावर कर्नाटक राज्य राहिले, त्यामुळे 23 सुवर्ण पदक, 8 रौप्य, 7 कांस्य पदक, एकूण 38 पदके जिंकलेली आहे। त्यानंतर ओडिसा हे 2 नंबरवरती आहे, त्यांनी 21 सुवर्ण पदक, 15 रौप्य आणि 21 कांस्य पदक जिंकून 57 एकूण पदकं जिंकलेली आहेत। तिसऱ्या क्रमांकावर आहे झारखंड, या राज्याने 16 सुवर्ण पदक, 8 रौप्य आणि 11 कांस्य पदक जिंकून तो एकूण 35 पदक जिंकलेले आहेत। तर पुढील प्रश्न पाहूया, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची संरक्षण निर्यात किती रुपयांच्या अंतरापर्यंत सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे? तर याचं उत्तर आहे 38,424 कोटी रुपये। तर यातील माहिती आहे, मागील वर्षाच्या तुलनेत ही 62.66% वाढ झालेली आहे। तर मागील वर्षी किती होतं? 23,622 कोटी रुपये। ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूयात, भारताचे सर्वात महागडे पेंटिंग यशोदा अँड कृष्णा, तर ही पेंटिंग जी आहे ती 167.20 कोटी मध्ये विकली गेलेली आहे। तर ही कोणी बनवलेली आहे? राजा रवी वर्मा यांनी बनवलेली आहे पेंटिंग। ठीक आहे, तर त्याबद्दल अधिक माहिती आहे, सायरस एस पुनावाला हे जे चेअरमन आहेत यांनी ही पेंटिंग खरेदी केलेली आहे। ठीक आहे, पुढचं क्वेश्चन बघूयात, गगनयान मिशनाच्या अंतराळवीर सुरक्षा आणि कामगिरी सुधारण्यासाठी मिशन मित्र जे आहे हे कोणत्या संस्थेने लॉन्च केलेले आहे? हे प्रश्न आहे आपलं। तर याचं उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो या संस्थेने हे सुरू केलेले आहे। तो प्रश्न बघूयात, ॲथलेटिक इंटिग्रिटी युनिट द्वारे जारी केलेल्या डोपिंग उल्लंघन सूचीमध्ये कोणत्या देशाचे अव्वल स्थान आहे? तर या सूचीमध्ये भारत या देशाचे अव्वल स्थान आहे। त्यामध्ये भारताचे 148 निलंबित खेळाडू, केनियाचे 146 आणि रशियाचे जे आहे ते 66 खेळाडू तिसऱ्या स्थानकावर आहेत। ठीक आहे, पहिल्या स्थानकावर भारत, दुसऱ्यावरती केनिया आणि तिसऱ्यावरती रशिया। पुढील प्रश्न बघूयात, रोंगाली बिहू उत्सव, हे जे रोंगाली बिहू उत्सव आहे कोणत्या राज्याचे नवीन वर्ष आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे? तर हे आसाम या राज्याचे नवीन वर्ष आणि वसंत ऋतूचा प्रतीक बनलेले आहे। ठीक आहे, रोंगाली बिहू सण आसाममध्ये 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो। हा उत्सव आसामी नवीन वर्ष आणि वसंत ऋतूचा आगमनाचा प्रतीक आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026। ठीक आहे, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 नुसार भारतातील सर्वात उच्च रँकिंग असलेला विमानतळ, ठीक आहे, तर भारतातील सर्वात उच्च रँकिंग असलेले विमानतळ कुठलं आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जो दिल्लीमध्ये आहे। तर हा सर्वात उच्च स्थानकावर आहे। पुढील प्रश्न बघूया, नमो ड्रोन दीदी योजना अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण कोणत्या राज्याने देशात पहिले स्थान पटकावले आहे? हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर राज्यात आपल्या भारत देशामध्ये प्रथम स्थान जे आहे ते कर्नाटक या राज्याने पटकावलेले आहे। कर्नाटकने 145 महिला बचत गट जे आहेत त्यांना हे ड्रोन प्रशिक्षण दिलेले आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न जाणून घेऊया, चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार देण्यात आलेला आहे? ठीक आहे, तर होम बाउंड हा चित्रपट आहे ज्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड दिलेला आहे। त्यानंतर त्याचे तपशील जाणून घेऊया आपण। सर्वोत्कृष्ट अभिनेता जो आहे बेस्ट ऍक्टर रणवीर सिंग याला प्रदान केलेला आहे।
चित्रपट आहे धुरंधर. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जे बेस्ट ऍक्टर आहे ती आहे यामी गौतम. ठीक आहे, तिचे चित्रपट आहे हक. पुढचा प्रश्न बघूया आपण, 10वा प्रश्न. व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहे? व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर तो लॅम हे जे आहेत ते व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. 2026 ते 2031 या काळासाठी त्यांना राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात, 11वा. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास 2026 चा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास 2026 चा किताब जिंकणारी भारतीय पहिली महिला गीतांजली ओम प्रकाश बनली आहे. त्यानंतर पहिली भारतीय महिला गीतांजली ओम प्रकाश, तिचं वय आहे 59 वर्ष. या पंजाब अमृतसर येथील डॉक्टर ओम प्रकाश ग्रुप ऑफ इंडस्ट्री याच्या काय आहेत तर व्यवस्थापिका संचालक आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. सप्पर राम तपस्वी राजा नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अजय कुमार भल्ला यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. मणिपूरचे राज्यपाल आहेत ते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. सेंटर ऑफ रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर CREA च्या अहवालानुसार मार्च 2026 मध्ये भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? तर गुरुग्राम हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे. बघा, भारतीय निवडणूक आयोग द्वारे कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे ज्यामध्ये 23 देशांच्या प्रतिनिधींनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला आहे? ठीक आहे, भारताच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला आहे. तर याचं उत्तर आहे इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम 2026. पुढचा प्रश्न बघूया आपण. नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला औषधी वनस्पती लावण्यासाठी कोणाची नवीन मोहीम सुरू केली आहे? कोणती नवीन मोहीम सुरू केलेली आहे? तर आरोग्य वन ही मोहीम सुरू केलेली आहे. ठीक आहे, मित्रांनो बघा, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच कॅन्सरला एक नोटिफायबल डिसीज अधिसूचित जाती म्हणजे अधिसूचित आजार जे आहेत त्यांना घोषित केले आहे? तर कुठलं राज्य आहे? तेलंगणा हे राज्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. जागतिक होमिओपॅथी दिन वर्ल्ड होमिओपॅथी डे कधी साजरा केला जातो? तर हा 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ठीक आहे, तर याबद्दल आणखीन माहिती घेऊया आपण. याची थीम जी आहे शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी. तर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 18. रिन्युएबल एनर्जी स्टॅटिस्टिक नुसार भारत, ठीक आहे, नुसार भारत अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये जगात कितव्या स्थानकावर आहे? तिसऱ्या. ठीक आहे, तर त्याची माहिती घेऊया. पहिल्या स्थानकावर कोण आहे? चीन. त्यांची हे बघा 2258.2 गिगावॅट एवढी म्हणजे फरक बघा त्यामधलं. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे, त्यांचा आहे 467.92 गिगावॅट. आणि भारत जे आहे तो तिसऱ्या स्थानकावर आहे आणि भारताचं किती आहे? 250.52 गिगावॅट. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. संगीत विश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन 12 एप्रिल 2026 रोजी झाले आहे. त्यांना भारत सरकारमार्फत कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते? ठीक आहे, तर 2008 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न बघूया, 20वा. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांना भारताच्या संविधानाची कोणत्या भाषेतील अनुवादित आवृत्ती जारी केली आहे? तर त्यांना सिंधी या भाषेची आवृत्ती जाहीर केलेली आहे. तर पुढचा प्रश्न बघू. वर्ष 2026, ठीक आहे, वर्ष 2026 लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान केला जाईल? तर हा पुरस्कार जो आहे कैलास सत्यार्थी यांना प्रदान केला जाणार आहे. ठीक आहे, तर याची सुरुवात कधी झाली होती? या पुरस्काराची 2022 पासून सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. अलीकडेच UIDAI द्वारे लडाखला जम्मू काश्मीर पासून वेगळं स्वतंत्र ओळख देण्यात आली आहे. आधार कार्डच्या संदर्भात लडाखची नवीन प्रशासकीय कोड काय आहे? 3939. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. भारत आणि कोणत्या देशादरम्यान दस्तलिक या संयुक्त लष्करी सरावाचे 7वे संस्करण आयोजित करण्यात आले होते? तर बघा, भारतासोबत उझबेकिस्तान या देशाचे 7वे संस्करण आयोजित करण्यात आले होते. ठीक आहे, तर हे कुठे झाले होते? उझबेकिस्तानच्या गुरुमसराई फील्ड ट्रेनिंग
एरिया जो आहे उझबेकिस्तानमध्ये, त्याची सुरुवात झाली होती 2019 पासून. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूयात आपण. 24वा प्रश्न आहे, 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली होती. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. बघा, 1990 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 25वा, केंद्र सरकारने अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या कार्यकाळात एप्रिल 2027 पर्यंत वाढवला आहे? ठीक आहे, कोणाचा कार्यकाळ एप्रिल 2027 पर्यंत वाढवला आहे? तर डॉक्टर अजित कुमार मोहंती यांचा कार्यकाळ जे आहे ते वाढवला आहे. त्यांची नियुक्ती कधी करण्यात आली होती? मे 2023 मध्ये पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघूयात. हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून पीटर माग्यार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूया. दिल्ली देहरादून इकॉनॉमिक्स कॉरिडॉर, दिल्ली देहरादून इकॉनॉमिक्स कॉरिडॉर अंतर्गत बनलेल्या 12 किलोमीटर लांबीचा आशियातील सर्वात मोठा एलिव्हेटर वाईल्ड लाईफ कॉरिडॉर, एलिव्हेटर वाईल्ड लाईफ कॉरिडॉर जो आहे तो कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड या राज्यामध्ये हा स्थित आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहे? तर बिहारचे नवीन मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे बनले आहे. ठीक आहे, बिहारचे 24वे मुख्यमंत्री आहेत. हे तारापूर विधानसभा जागेवरून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, MLA. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. कोणत्या भारतीय खेळाडूला विस्डम लीडिंग वुमेन्स क्रिकेटर इन द वर्ल्ड, विस्डम लीडिंग वुमेन्स क्रिकेटर इन द वर्ल्ड म्हणून पुरस्कार जो किताब देण्यात आला आहे? तर तो जो आहे किताब तो दीप्ती शर्मा, भारतीय संघाची ऑलराऊंडर खेळाडू दीप्ती शर्मा हिला प्रदान केलेला आहे. माहिती जाणून घेऊया थोडीशी. लीडिंग मेन्स क्रिकेटर इन द वर्ल्ड हा जो किताब आहे तो ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क जे आहेत त्यांना प्रदान केला आहे. आणि लीडिंग T20 ऑफ इयर ऑफ द लीडिंग T20 प्लेयर इन द वर्ल्ड जो किताब आहे तो अभिषेक शर्मा जे भारताचे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत त्यांना हा किताब प्रदान करण्यात आला आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघू. 30वा प्रश्न आहे. कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूला एगिलिटाच्या स्पोर्ट्सवेअर ब्रँड 18 ची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? स्मृती मंदना या खेळाडूची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. WWF मछली नॅशनल अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राजस्थानची जी अनिता चौधरी आहे तर हिला हा किताब प्रदान करण्यात हा सन्मान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 32वा प्रश्न आपण बघूया. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारत जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्याच्या बाबतीत कितव्या स्थानकावर आहे? तर 6व्या स्थानकावर आहे. आणि त्यामध्ये भारतात कुठले राज्य टॉपला आहे? तर तामिळनाडू, कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्र हे 3 राज्य टॉपला आहे. तर टॉपचे 3 देश बघूयात. 1 नंबरवर यात सुद्धा चायना आहे, 2 नंबर अमेरिका, 3 नंबर जपान. हे देश टॉप 3 मध्ये आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. फिडे वुमेन्स कॅन्डिडेट्स टुर्नामेंट 2026 जिंकणारी भारतीय पहिली महिला कोण बनली आहे? तर आर वैशाली ही भारताची पहिली महिला बनलेली आहे. 34वा प्रश्न बघूया. अलीकडेच जाहीर केलेल्या टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल 2026 टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल 2026 च्या यादीत कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला आहे? तर रणबीर कपूर जो आहे याचा समावेश करण्यात आलेला आहे. या जागतिक यादीत 3 प्रमुख भारतीयांचा समावेश करण्यात आलेला आहे. एक आहे सुंदर पिचाई, दुसरे आहेत विकास खन्ना आणि तिसरे आहेत रणबीर कपूर. 35वा प्रश्न बघूयात आता. इन्फोसिसने 2026 मध्ये कोणत्या टेनिस खेळाडूला आपला ग्लोबल ब्रँड अँबॅसिडर नियुक्त केलेला आहे? तर कार्लोस अल्कराज हा जो खेळाडू आहे याला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलेला आहे. 30वा प्रश्न बघूया. याना गुहा यांना जिओ हेरिटेज साइट घोषित करण्यात आले आहे. या गुहा कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या गुहा ज्या आहेत त्या कर्नाटक या राज्यामध्ये आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 37वा. भारतामध्ये राष्ट्रीय लोकसेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 21 एप्रिल रोजी हा
राष्ट्रीय लोकसेवा दिन म्हणून साजरा केला जातो? 38वा प्रश्न बघूया. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची एकूण निर्यात किती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे? तर बघा याचं उत्तर आहे 860 अब्ज अमेरिकन डॉलर. 860 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झालेली आहे. मागील वर्षी 2024-25 मध्ये 825 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 39वा प्रश्न आहे. दरवर्षी जगभरात जागतिक वारसा दिन वर्ल्ड हेरिटेज डे, ज्याला इमारती आणि स्थळांसाठी आंतरराष्ट्रीय दिन देखील म्हटले जाते, तो कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 18 एप्रिल या तारखेला हा साजरा केला जातो, वर्ल्ड हेरिटेज डे. ठीक आहे. याची थीम जे संघर्ष आणि आपत्तीच्या संदर्भात जिवंत वारसासाठी आपत्कालीन प्रतिसाद. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. 61व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026, 61व्या फेमिना मिस वर्ल्ड 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? तर साध्वी सतीश साईल, ही जी गोव्याची आपली साध्वी सतीश साईल आहे, त्यांनी हा किताब जिंकलेला आहे. 41वा प्रश्न बघूया. अलीकडेच भारताचे 95वे चेस ग्रँड स्लॅम जे आहे 95वे, ते कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे आरोन्यक घोष. आरोन्यक घोष जे आहेत ते 95वे चेस ग्रँड स्लॅम बनलेले आहेत. ठीक आहे. पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. 94वे ग्रँड स्लॅम मयंक चक्रवर्ती. बेचाळीसवा प्रश्न बघूया आपण. वर्ष 2026 चा आशिया क्षेत्राचा गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल प्राइज जो आहे, गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल प्राइज कोणाला देण्यात आलेले आहे? तर बोरिम किम यांना हा प्राइज देण्यात आलेला आहे. माहिती जाणून घेऊया याबद्दल. याच पुरस्काराला ग्रीन नोबेल पुरस्कार म्हणूनही ओळखलं जातं. त्यानंतर विजेते जे आहेत ते पुढील प्रमाणे बघा. इरोरा तानशी हे जे नायजेरियाचे आहेत, त्यानंतर बोरिम किम दक्षिण कोरिया, सारा फिंच UK, थिओनिला रोका पापुआ न्यू गिना जे ऑस्ट्रेलिया जवळील बेट आहे त्यातील आहे, अलाना आकाक हर्ले हे जे अमेरिकेचे त्यांना देखील हा पुरस्कार दिलेला आहे. युवेलिस मोरालेस जे आहेत कोलंबियाचे दक्षिण अमेरिकेतील, त्यांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. तर पुढील प्रश्न बघूयात. 2026च्या लॉरियल वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयरचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर कार्लोस अल्काराज जे आहेत त्यांनी हा किताब जिंकलेला आहे. वर्ल्ड स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर जो आहे, हा किताब जो आहे तो बेलारूसची टेनिस खेळाडू आर्यना सबालेंका यांनी हा किताब जिंकलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 44वा. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भगवानदास रायकराव यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? बुंदेली मार्शल आर्ट जे आहे त्या क्षेत्राशी संबंधित होते. त्यांना हा पुरस्कार 2026 मध्ये देण्यात आलेला आहे, पद्मश्री पुरस्कार. 45वा प्रश्न बघूया. भारताचे पहिले पेट्रोलिक कन्व्हर्सेशन पार्क जे आहे, भारताचे पहिले पेट्रोलिक कन्व्हर्सेशन पार्क कोठे स्थापन केले आहे? तर हे लडाखमध्ये स्थापन केलेले आहे. 46वा प्रश्न बघूया. शेका झील पक्षी अभयारण्य जे आहे भारताची 99वी रामसर साईट आहे. तर हे कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर प्रदेशमध्ये. ठीक आहे. उत्तर प्रदेश मधील अलीगड या ठिकाणी हे स्थित आहे अभयारण्य. सीबीआयने डिजिटल अरेस्ट सारख्या फसवणुकीला समोर जाण्यासाठी आणि नोटीस व्हेरीफाय करण्यासाठी कोणता एआय चॅटबॉट लॉन्च केला आहे? तर हा आहे अभय नावाचा हा चॅटबॉक्स लॉन्च केलेला आहे. 48वा प्रश्न बघूया. अलीकडेच जाहीर झालेल्या भारताच्या पहिल्या स्टेट ऑफ इंडियाज बॅट्स रिपोर्ट 2024-25 नुसार कोणत्या राज्यात वटवाघळांची विविधता सर्वात जास्त आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये वटवाघळांची विविधता जास्त आढळली आहे. भारतात वटवाघळांच्या 135 प्रजाती आहेत. ठीक आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये 68 प्रजाती आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. अलीकडे चर्चेत असलेला रेलॉस करार कोणत्या दोन देशांमधील
रेसिप्रोकॉल लॉजिस्टिक एक्सचेंज शी संबंधित आहे. तर भारत आणि रशिया या दोन देशांमधील हा करार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, गरिया पूजा उत्सव. गरिया पूजा उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा जो उत्सव आहे तो त्रिपुरा या राज्यामध्ये साजरा केला जातो मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 51वा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती लिसा गिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 52वा प्रश्न आहे, अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाअंतर्गत सुरक्षेला नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचा भाग मानलेला आहे? तर उत्तर आहे त्याचं कलम 21. आर्टिकल 21 हे त्याचं उत्तर आहे. 53वा प्रश्न बघूया. 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा केला जातो. पंचायतीची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? तर 11वी अनुसूची जी आहे त्यामध्ये ही तरतूद आहे. 16वा राष्ट्रीय पंचायती राज दिन, हा जो राष्ट्रीय पंचायती राज दिन होता हा 16वा राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा केला होता. पुढचा प्रश्न आपण बघूयात. ऑनलाईन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया OGAI ची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन अधिनियम 2025. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. युनेस्कोने 2026 सालामध्ये मोरोक्कोच्या कोणत्या शहराला अधिकृत वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून घोषित केले आहे? तर रबात जे आहे ते याला घोषित केलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 56वा प्रश्न आहे, राज्यसभेचे उपसभापती डेप्युटी चेअरमॅन म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड केलेली आहे? तर हरिवंश नारायण सिंग जे आहेत यांची सलग तिसऱ्यांदा नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. कोलंबो येथे आयोजित भारत श्रीलंका डायव्हिंग एक्सरसाइज 2026च्या चौथ्या संस्करणात कोणत्या भारतीय नौदल जहाजाने भाग घेतला आहे? तर भारतीय नौदल जहाजाचे नाव आहे INS निरीक्षक. ठीक आहे. आयोजन कुठे करण्यात आले होते? कोलंबो येथे करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न बघूयात. WWF नॅशनल अवॉर्ड 2026 ने कोणत्या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञाला सन्मानित करण्यात आले आहे? WWF नॅशनल अवॉर्ड 2026 ने जे आहे एन अलीम युसुफ यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ एन अलीम युसुफ केरळचे आहेत. ठीक आहे. केरळ या राज्यामधून आहेत ते. 59वा प्रश्न आहे आपल्या पुढे. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या मंत्रालयाने SMILE बेगरी सर्वे मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केला आहे? कुठलं ऍप्लिकेशन आहे? बेगरी सर्वे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय जे आहे तर यांनी या ऍप सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 60वा. कोणत्या ईशान्येकडील राज्याने खासी आणि गारो भाषांना अधिकृत प्रशासकीय मान्यता दिलेली आहे? तर मेघालय या राज्याने खासी आणि गारो या भाषांना अधिकृत प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. 61वा प्रश्न आहे. नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर श्रीकांत वेलामकन्नी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 62वा प्रश्न बघूयात आपण. जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा भांडार कोणत्या देशाने बांधलेले आहे? तर फिनलँड या देशाने हे जे आहे कायमस्वरूपी अणुकचरा भांडार बांधलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. जागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 26 एप्रिल या तारखेला हा दिन साजरा केला जातो. त्याची थीम आहे आयपी आणि खेळ रेड्डी सेट इनोवेट. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 64वा प्रश्न आहे. नीती आयोगाने नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. 65वा. कैरो येथे आयोजित ISSF कडून ज्युनियर वर्ल्ड कप 2026 च्या पदतालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? तर भारत या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी एकूण 5 सुवर्ण पदक, 6 रौप्य, 5 कांस्य पदक, एकूण 16 पदके जिंकलेली आहेत.
त्यानंतर न्यूट्रियल ॲथलीट्स जे आहेत त्यांनी 3 सुवर्ण पदक, 4 रौप्य, 4 कांस्य, एकूण 11 पदकं जिंकलेली आहेत. त्यानंतर फ्रान्स जे आहे देश, त्यांनी बघा 3 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्य, एकूण 6 पदकं जिंकलेली आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. लंडन मॅरेथॉन 2026च्या स्पर्धात्मक शर्यतीत 2 तासांपेक्षा कमी वेळात मॅरेथॉन पूर्ण करून इतिहास रचणारा पहिला ॲथलीट कोण बनला आहे? तर हा जो आहे सेबॅस्टियन सावे हा बनला आहे. त्यांनी केनियाचा हा धावक आहे. त्यांनी 1 तास 59 मिनिटे आणि 30 सेकंदामध्ये हा मॅरेथॉन कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. लडाखच्या उपराज्यपालांनी केंद्रशासित प्रदेशात किती नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी दिलेली आहे? तर 5 नवीन जिल्ह्यांना मंजुरी दिलेली आहे. ठीक आहे, त्याची माहिती बघूया अधिक. 2026 मध्ये 5 नवीन जिल्ह्यांची स्थापना. पूर्वी फक्त 2 होते, लेह आणि कारगिल हे 2 राज्य होते, हे 2 जिल्हे होते. तर आता हे 5 नवीन जिल्हे बनवण्याची जिल्हे स्थापन करणार आहेत यामध्ये. पुढचा 68वा प्रश्न बघूया. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सिप्रीच्या ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर 2025 अहवालानुसार जागतिक लष्करी खर्चात भारताचा क्रमांक कोणता आहे? तर भारताचा हा 5वा क्रमांक येतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. 69वा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 एप्रिल 2026 रोजी उत्तर प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्यात 594 किमी लांबीचा गंगा एक्सप्रेस वे उद्घाटन केलेले आहे? तर हर्डोई या जिल्ह्यामध्ये 594 किलोमीटर लांबीच्या गंगा एक्सप्रेस वेचे उद्घाटन केलेले आहे. ठीक आहे, तर त्याची किंमत बघा 36,230 कोटी. 36,230 कोटी हा एक्सप्रेस वेव वेस्टर्न युपीच्या मेरठ पासून सुरू होऊन ईस्टर्न युपीच्या प्रयागराज पर्यंत जातो. ठीक आहे, तर हा एक्सप्रेस वेव आहे. 70वा प्रश्न बघूया मित्रांनो. भारताच्या पहिल्या खासगीरित्या विकसित केलेल्या ऑर्बिटर रॉकेटचे नाव काय आहे? तर या ऑर्बिटचे नाव काय आहे? विक्रम-1. ठीक आहे, स्पेस स्टार्टअप स्कायरूट एअरस्पेस चे खासगी ऑर्बिटर रॉकेट आहे हे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. 28 एप्रिल 2026 रोजी कोणत्या देशाने जाहीर केले की तो 1 मे 2026 पासून ओपेक आणि ओपेक प्लस सोडेल? ठीक आहे, तर कुठल्या? युएई या देशाने हे 1 मे 2026 पासून ओपेक आणि ओपेक प्लस सोडले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. भारत सरकारच्या नवीन स्मॉल हायड्रो प्रोजेक्ट डेव्हलपमेंट स्कीम चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? या प्रोजेक्टचे मुख्य उद्दिष्ट जे आहे 5 वर्षात 1500 मेगावॅट नवीन क्षमता वाढवणे. 73वा प्रश्न बघूया. IBSF वर्ल्ड बिलियन्स चॅम्पियनशिप 2026 IBSF वर्ल्ड बिलियन्स चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर सौरव कोठारी यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. आयोजन कार्लो आयर्लंड इथे करण्यात आले होते. पंकज अडवाणी सर्वाधिक वेळा 19 वेळा जागतिक विजेतेपद मिळवणारा खेळाडू आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र आणि गुजरातच्या स्थापना दिन 1 मे रोजी साजरा केला जातो. हे दोन्ही देश कोणत्या वर्षी बॉम्बे प्रेसिडेन्सी पासून वेगळे होऊन स्वातंत्र्य म्हणून स्थापन झाले आहे? तर 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 नवीन राज्य तयार झालेले आहे. ठीक आहे, 66वा स्थापना दिवस होता. आता 1 मे ला जो झाला तो 66वा स्थापना दिवस साजरा केला गेला. पुढचा आपण प्रश्न बघूया. 75वा. कोणत्या 2 भारतीय विटली अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले आहेत? कुठल्या 2 भारतीयांना हा सन्मानित करण्यात आलेला आहे अवॉर्ड? तर बरखा सुब्बा आणि परवीन शेख या 2 खेळाडूंना हा अवॉर्ड प्रदान केलेला आहे. हा पुरस्कार देणारी संस्था जी आहे विटली फंड फॉर नेचर नावाने ही संस्था ओळखली जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. केंद्र सरकारने नॅशनल कंपनीला ट्रिब्युनलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ट्रिब्युनलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? न्यायमूर्ती अनुपिंद सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? 1 मे रोजी कामगार दिन. ठीक आहे, कामगार दिन
कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर शिकागो आंदोलन जे झालं होतं त्या आंदोलनाच्या दरम्यान साजरा केला जातो. ठीक आहे. याची सुरुवात जी आहे 1886 शिकागो येथे झालेली आहे अमेरिकेतील. ज्येष्ठ बघा 78वा प्रश्न आहे. ज्येष्ठ IPS अधिकारी CV आनंद यांनी कोणत्या राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर तेलंगणा या राज्याचे DGP म्हणून पदभार सांभाळला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 79वा. गुरजंत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांनी अलीकडेच निवृत्त जाहीर केली आहे? तर हे हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. गुरजंत सिंग हॉकीचे खेळाडू आहेत, त्यांनी आता निवृत्ती जाहीर केली आहे. 2021 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांना. 2021 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तर 80वा प्रश्न बघूया. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट च्या अन्न सुरक्षा सूचकांत कोणता देश अव्वल आहे? तर आइसलँड हा देश अव्वल स्थानकावर आहे. 81वा प्रश्न बघूया. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्याकडून मिळालेल्या नियतकालिक श्रम बळ सर्वेक्षण 2025 अहवालानुसार भारताचा एकूण बेरोजगारी दर किती झाला आहे? तर भारताचा बेरोजगारी दर जो आहे 3.1% इतका झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. 82वा प्रश्न आहे. हॉकी इंडिया अॅन्युअल अवॉर्ड मध्ये मेन्स प्लेअर ऑफ द इयर कोणाला मिळालेला आहे? तर हार्दिक सिंग यांना हे अवॉर्ड मिळालेला आहे. मेन्स प्लेअर ऑफ द इयर 2025 हार्दिक सिंग. वुमन्स प्लेअर ऑफ द इयर 2025 नवनीत कौर हरियाणाच्या जे आहेत त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. 83वा प्रश्न बघूया आपण. डॉक्टर विजयपंत सिंघानिया यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना कोणत्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 2006 रोजी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न बघूयात. 84वा प्रश्न आहे. पॅरा आर्चर ऑफ द इयर जे आहे हे अवॉर्ड कोणाला देण्यात आले? तर शीतल देवी जे आहेत यांना हे अवॉर्ड देण्यात आलेले आहे. त्यांचा जन्म जे जम्मू काश्मीरमध्ये झालेले अर्जुन पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे 2024 मध्ये. 85वा प्रश्न बघूयात. माधवपूर मेळा 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. माधवपूर मेळा 2026. पुढील प्रश्न बघूया. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे NDRF महासंचालक म्हणून कोणाचे कार्यकाळ 2027 पर्यंत वाढवले आहे? पियुष आनंद जे आहे यांचे कार्यकाळ वाढवले आहेत. मार्च 2024 मध्ये नियुक्ती झाली होती त्यांची आणि 2027 पर्यंत त्यांना कार्यकाळ वाढवलेला आहे. भारतीय वंशाचे चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या देशाचे माजी अध्यक्ष होते? तर सुरिनाम देशाचे माजी अध्यक्ष कोण होते? चंद्रिका प्रसाद संतोखी. पुढील प्रश्न बघूयात. 88वा प्रश्न. 1 एप्रिल 2026 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या कोणत्या स्थापना दिवस साजरा केला आहे? आपला कोणता स्थापना दिवस साजरा केला आहे? 91वा स्थापना दिवस साजरा केला आहे 1 एप्रिल 2026 रोजी. पुढचा प्रश्न आहे. 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी. 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? इंडोनेशिया हा देश बनला आहे जो 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे त्यांनी. तर पुढचा प्रश्न बघूयात. नागरी विमान वाहतूक महासंचालकाचे DGCA चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर वीर विक्रम यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक प्रश्न बघूया. नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2025 ने कोणत्या भारतीय लेखिकेला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर कोणती भारतीय लेखिका आहे? अरुंधती रॉय जी आहे तिला या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे. 92वा प्रश्न आहे. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात कोणत्या देश जगात पहिल्या स्थानकावर आहे? तर भारत हा देश पहिल्या स्थानकावर आहे. त्यानंतर त्याची माहिती आपण जाणून घेऊया. जगभरात जारी केलेल्या एकूण 6311 प्रमाणपत्रकांपैकी भारताने एकट्याने 3561 सुमारे 56% जे आहे प्रमाणपत्रे जारी केलेली आहेत. ठीक आहे.
93वा प्रश्न बघूया आपण. अणुऊर्जा नियामक मंडळाने राजस्थानच्या कोणत्या प्रकल्पासाठी उत्खननाला मंजुरी दिलेली आहे? तर माही बांसवाड अणुऊर्जा प्रकल्प हा जो प्रकल्प आहे याला राजस्थानच्या या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. येथे 700 मेगावॅटचे 4 रिएक्टर्स बसवले जातील. त्यांची किंमत जी आहे ती सुमारे 42,000 कोटी इतकी आहे. 93वा प्रश्न बघूयात. युनायटेड नेशनच्या 20 शहरे झिरो वेस्टकडे मोहिमेच्या पहिल्या यादीत भारताच्या कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे? तर वर्कला या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. कुठे आहे हा शहर? केरळच्या किनारपट्टीजवळ हा शहर वसलेला आहे. 95वा प्रश्न बघूया. मंगोलियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उचराल नॅम ओसोर जे आहे तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 96वा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीच्या ताज्या अहवालानुसार 2025 मध्ये भारत जगातील कितवा सर्वात मोठा अक्षय ऊर्जा बाजार बनला आहे? तर 3ऱ्या क्रमांकावर हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. म्यानमारचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर म्यानमारचे नवीन राष्ट्रपती जे आहेत ते मिनम ऑंग हाइंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 98. भारत सरकारद्वारे जनगणना 2027 चा ब्रँड अँबॅसिडर कोणाला नियुक्त करण्यात आले? तर सुदर्शन पटनायक यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. 99वा प्रश्न बघूयात. चंद्राच्या फ्लायबाय मिशन चंद्राचा जो मिशन आहे आपला निवडलेली पहिली महिला कोण आहे? तर क्रिस्टिना कोच जी आहे तर यांची निवड करण्यात आलेली आहे. नासाच्या ऑर्बिट मिस 2 कार्यक्रमाचा दुसरा टप्पा नासाचा जो आहे या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आहे. 100वा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा. 4 एप्रिल 2026 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जे आहे नाटो आपला कोणता वर्धापन दिन साजरा करेल? तर 77वा वर्धापन दिन साजरा करेल. तर याची स्थापना जी आहे ती 1949 रोजी 12 देशांद्वारे स्थापना झालेली आहे. मुख्यालय जे आहे ब्रुसेल्स बेल्जियम येथे आहे. ठीक आहे. तर आजचे प्रश्न संपलेले तिथे आणि तुम्ही बघू शकता आपली न्यू बॅच जी सुरू झालेली आहे चालू घडामोडी विषयाची. तर ती बॅच फक्त 299 रुपये फी आहे आणि त्यामध्ये जानेवारी 2025 पासून तर आतापर्यंतच्या संपूर्ण चालू घडामोडी आपण कव्हर करत आहोत. तर ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर हे जे आपले आहे टेलिग्राम पेज याला फॉलो करा. हे इंस्टाग्राम पेज आहे. नवीन अपडेट्स यावरती तुम्हाला येत राहणार आणि अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कोणताही कोर्स जर तुम्हाला परचेस करायचा आहे तर ऍप्लिकेशन मधून कोर्स परचेस करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.